नमस्कार मंडळी, परिवार चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आवळ्याचे लोणचे बनवणार आहोत. तर आता हिवाळा असल्यामुळं आवळे भरपूर आलेत बाजारात आणि हे थंडीसाठी पौष्टिक पण असतात. त्यात कॅल्शियम भरपूर असतं. चला तर मग बघूया आपण आवळ्याचे लोणचे. इथं मी 350 ग्रॅम आवळे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. 1 चमच काळे मीठ घेतलेले आहे. 1 चमच साधे मीठ घेतलेले आहे. हळद 1 चमच घेतलेली आहे. तिखट 2 चमच घेतलेले आहे आणि मोहरीचं तेल 2 चमच, मोठे 2 चमच घेतलेले आहे. इथे मसाले: बडीशेप 1 चमच, कलोजी 1 चमच, जिरे 1 चमच, मोहरी 2 चमच घेतलेली आहे आणि 1 चमच धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमच हिंग घेतलेला आहे. चला तर आपण आता बनवून घेऊया. हे सगळं मसाले सगळे पूर्ण भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. आवळे वाफवून घेण्यासाठी मी इथे एक कढई ठेवली, त्याच्यात पाणी घालून घेतले आणि स्टँड ठेवले. आता हे थोडेसे वाफवून घेणार आहे. त्यातली बी आपल्याला सहजपणे काढता येईल आणि ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि एक 15-20 मिनिटासाठी आपण हे वाफवून घ्यायचे. हे पहा, आता हे आवळे उकडून घेतलेले आहेत वाफवून. आता त्याचे आपण असे हे करून आतली बी काढून टाकायची आहे. हे पहा, आता मंद गॅसवर आपण हे भाजून घेतलेले आहेत मसाले. पुढे लालसर होईस्तर असे भाजायचे आणि हे मिक्सरला लावून, जास्त पावडर करायची नाही, थोडीशी भरड करायची. जास्त बारीक नाही, जास्त मोठं नाही, असं हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. आता ह्याच्यात आपण सर्व मसाले मिक्स करणार आहोत. हे मसाले ग्राइंडर करून घेतलेले आहेत. मसाल्याचा खूप छान सुगंध सुटलेला आहे बडीशेप घातल्यामुळं. फोडणीसाठी आपण आता तेल घालणार आहोत. त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत. इथं मेथ्या थोडे घेतलेत, ते मेथ्या घालणार आहे आता फोडणीमध्ये.
आता याच्यात आपण गूळ घालून घेणार आहोत. हा गूळ वितळोस्तोपर्यंत असंच हलवत राहायचंय. गूळ पूर्ण वितळला पाहिजे. आता गॅस आपण बंद करून घेणार आहोत आणि हे पूर्ण थंड झाल्याशिवाय भरणीत भरायचं नाही. आणि शक्यतो काचेच्याच भरणीत भरून ठेवावं, लोणचं चांगलं राहतं. अशा प्रकारे आपलं आता हे लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय किती छान वाटतं. खायला पण खूप खूप छान लागतं आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक असतं हे. अशा प्रकारे आमचं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पण एकदा घरी करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये काय ते सांगा, कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.